नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आजची ही रेसिपी माझ्यासाठी फक्त एक रेसिपी नाही, तर माझ्या लहानपणीची खूप सुंदर आठवणींशी जोडलेली आहे. आमच्या सातारा भागात आजही अनेक ज्येष्ठ मंडळी याला अंड्याचा भगरा असंच म्हणतात. हीच खरी गावाकडची पारंपरिक ओळख आहे. चला तर वेळ न घालवता आपल्याला याची साहित्यकृती पाहिजे आहे. सोप्यात सोपी रेसिपी आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथं समजून सांगितलेली आहे. इथं आपल्याला 6 अंडी घ्यायची आहेत आणि 6 अंड्यांसाठी 8 कांदे घ्यायचे आहेत. 8 मोठे कांदे घ्या आणि मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे. या रेसिपीसाठी 6 अंडी तर त्याच्यासाठी 8 कांदे. जेवढी अंडी त्याच्यापेक्षा जास्ती आपल्याला इथं कांदे घ्यायचे आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, 6 अंड्याला मी 8 कांदे घेतले आहेत, तर तुम्ही अंड्याचं प्रमाण वाढवत गेलात तर कांद्याचं प्रमाण वाढवत जा. 2 पळ्या इथं तेल घ्यायचं आहे आपल्याला आणि या रेसिपीसाठी शक्यतो लोखंडी भांड्याचा वापर करा. पूर्वीच्या काळी लोखंडी भांड्याचा वापर रेसिपींसाठी केला जायचा, तर माझ्याकडे लोखंडी कढई आहे आणि मी त्यामध्ये आज हा भगरा बनवत आहे. 2 पळ्या तेल मी घेतलेलं आहे. हा भगरा बनवण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्ती लागतं, कारण आपण याला पाणी अजिबात वापरणार नाही आहे. तर 2 पळ्या तेलावरती आपल्याला एक छोटे 2 चमचे हळद घ्यायची आहे. हळद छान कडकडली की आता आपण कांदा फोडणीला टाकूया. गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवरती ही पूर्ण रेसिपी आपल्याला करून घ्यायची आहे. अगदी 7 ते 8 मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे आणि जेवढी झटपट होते, जेवढी साधी सोपी आहे, तेवढी चवीलाही फार सुंदर आहे. पूर्वीच्या काळी या रेसिपीत टोमॅटो किंवा इतर अनेक मसाले वापरले जात नव्हते. फक्त साधं घरातलं साहित्य, कांदा, अंडी आणि चवीला उठाव देणारा मसाला, एवढ्यातच असा हा अप्रतिम भगरा तयार व्हायचा की त्याचा सुगंध आजही आठवतो. कांदा फोडणीला टाकला, त्याचबरोबर एक मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली. कोथिंबीरीमुळे या अंड्याच्या भगऱ्याला फार सुंदर चव येते. गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि फास्ट गॅसवरती हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लाल करू नका किंवा कांदा सोनेरीही करू नका, कारण आपण अंडी जेवढी परतत जाणार तेवढा हा कांदा छान अंड्यामध्ये भाजला जातो. कांदा हा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा. छान मऊसर झाला की याच्यामध्ये मसाले घालूया. हा मसाला म्हणजे साधा सोपा मसाला. एक 8 ते 10 लसूण पाकळ्या, छोटासा खोबऱ्याचा तुकडा आणि अर्धा इंच आलं. मिक्सरला लावून घ्या आणि जाडसर असं वाटून घ्या. एकदम बारीक कांदा लसूण खोबरं बारीक वाटायचं नाही आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला. जाडसर ठेवलेलं लसूण खोबरं आणि हा कांदा आपण छान परतून घेऊया. पाहू शकत असाल तुम्ही, फास्ट गॅसवरती पूर्णपणे ही रेसिपी मी तयार करणार आहे. 3 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. या मसाल्यामध्ये ही रेसिपी फार छान चवीला लागते. कांदा लसूण मसाला तुम्ही अगदी नक्की या रेसिपीसाठी वापरा आणि जर तुमच्याकडे नसेल तर घरगुती काळा मसाला घातलात तरी चालेल. थोडासा मग याच्यामध्ये जर तुम्हाला कांदा लसूण मसाला नसेल तर घरगुती काळा मसाला आणि अगदी थोडासा गरम मसाल्याचा वापर करा. तर पहा, इथं छान असा हा कांदा आणि जो मसाला आहे हा आपल्याला परतून घेतला आहे. 5 ते 6 मिनटासाठी हे मसाले छान परतून घ्या. जेवढे तुम्ही व्यवस्थित परतणार तेवढी चवीला हा भगरा फार सुंदर होतो. फोडलेली 6 अंडी आपण या कांद्यामध्ये घेऊया. पूर्वीच्या काळी सातारा भागाकडे घाटी मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला प्रत्येक भाजीला वापरला जायचा. त्याच्यामुळे अंड्याच्या भगऱ्याला कांदा लसूण मसाल्याचा वापर फार छान लागतो. तर पहा, इथं ही 6 अंडी मी फोडून घेतली आणि हा पूर्णपणे अंडी आणि हा कांदा आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे. जेवढं तुम्ही एकसारखं याचं मिश्रण करून घेणार आणि जेवढं फास्ट गॅसवरती तुम्ही परतत राहणार तेवढा हा भगरा चवीला सुंदर लागतो. अगदी 5 ते 6 मिनटामध्ये तयार होणारी रेसिपी आहे. गरमागरम ज्वारी बाजरीची भाकरी, चपाती किंवा ब्रेड पावाबरोबर याची चव फार छान लागते. चवीनुसार मीठ घेऊया आणि मीठ घेऊन हे छान असं परतून घेऊया आपण. सुंदर चवीला हा भगरा होतो, तुम्ही करून पहा. हा भगरा माझ्या आजीच्या हातचा मला आजही तितकाच आठवतो. आजी अगदी साध्या पद्धतीने ही रेसिपी बनवायची, पण तिच्या हातची चव काही वेगळीच असायची. गरमागरम भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाल्लेला तो भगरा आजही मनात ताजा आहे. छान असं एकसारखं हे आपल्याला मिश्रण परतून घ्यायचं आहे. पूर्णपणे अंड्याचा आणि कांद्याचा जो ओलसरपणा आहे, हा ओलसरपणा आपल्याला पूर्ण घालवून घ्यायचा आहे. पूर्ण हा ओलसरपणा रिलीज झाला की हा भगरा इतका सुंदर चवीला होतो, तुम्ही पहा. आपण अंड्याची भुर्जी करतो, पण भुर्जी ओलसर राहते. आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालतो, बरेच काही मसाले घालतो. टोमॅटो आणि बाकीचे काही मसाले न घालता हा भगरा तयार केला जातो. तर पहा, इथं
पूर्णपणे अंड्याचा कांद्याचा ओलसरपणा घालवला की याची चव आणखीन वाढते आणि सुंदर असा चवीचा हा भगरा होतो. अगदी ऑफिसचा टिफिन किंवा स्कूल टिफिन किंवा प्रवासालाही तुम्ही हा नेऊ शकता. सुंदर चवीचा हा भगरा तुम्ही एकदा अप्रतिम चव लागते या भगऱ्याची. करून पहा. अगदी जुनी रेसिपी आहे, पारंपरिक रेसिपी आहे. पूर्णपणे याचा ओलसरपणा तुम्हाला गेलेला दिसत असेल आणि छान मोकळा सळसळीत हा भगरा आपला तयार झाला आहे. म्हणूनच आज मी माझ्या आजीच्या आठवणींना उजाळा देत त्याच पारंपरिक पद्धतीने हा सातारा स्पेशल अंड्याचा भगरा बनवत आहे. जर तुम्हालाही अशा जुन्या पारंपरिक आणि गावाकडच्या रेसिपी आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित ही रेसिपी तुमच्याही बालपणीची आठवण जागी करेल. तर पहा इथं हा भगरा आपला तयार झालेला आहे. आता आपण झाकण ठेवूया. गॅस मंद करा आणि मंद गॅसवरती 2 ते 3 मिनटासाठी ह्याला छान वाफ काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट झाले. छान असं वाफ आपण काढून घेतली आहे आणि हा भगरा आता खाण्यासाठी तयार झाला आहे. पहा आपण फोडणीला टाकला तेव्हा पूर्णपणे अंड्याचा कांद्याचा ओलसरपणा याच्यामध्ये होता. पण जेवढा आपण एकसारखा परतत राहिलो ते एकसारख्या परतण्यामुळे याचं पूर्णपणे पाणी रिलीज झालं आणि हा अगदी छान सुंदर सुक्का एकदम भगरा आपला तयार झाला आहे. सुंदर चवीचा हा भगरा होतो. आजही माझ्या आजीच्या हातची मला आजही तितकीच आठवण येते. हा भगरा करतानाही आठवण आलेली आहे आणि हा भगरा खातानाही आजीची आठवण येते. जर तुम्हाला अशाच आठवणी असतील आजीच्या आईच्या हातच्या भगऱ्याची किंवा आईच्या आजीच्या हातच्या रेसिपीची तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अर्ध्या लिंबाचा रस इथं पिळून घेतलेला आहे मी आणि अर्ध्या लिंबाच्या रसावरती आता ही रेसिपी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे. गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर आपण आज याचा स्वाद घेणार आहोत. हाताने फोडलेला कांदा, त्याचबरोबर हिरवीगार हिरवी मिरची आणि त्याच्याबरोबर गरमागरम हा भगरा आपण टेस्ट करणार आहोत. एवढ्या 6 अंड्यामध्ये आणि 8 कांदे आपण घेतले, 6 अंडी घेतली. एवढ्यामध्ये 4 ते 5 माणसांचा अगदी आरामशीर पोटभरीचं हे जेवण तयार होऊ शकतो. एकच भाजी करायची, दुसरी भाजी करायची आपल्याला गरज पडत नाही. पण एवढी अप्रतिम चवीची ही भाजी होते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर हाताने फोडलेल्या कांद्याबरोबर आपण ह्या भगऱ्याचा स्वाद घ्यायचा आहे. आणि तुम्हाला हा सातारा स्पेशल भगरा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या आजी आजोबांच्या आठवणी ज्या जुन्या आहेत, जुन्या रेसिपीज आहेत त्या नक्की मला शेअर तर कराच, पण आठवणीही कमेंटमध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने छान छान खात राहा. तब्येतीची काळजी घ्या आणि पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसह. धन्यवाद मंडळी.